भास्करराव, तुम्ही त्यांच्या गद्दारीबद्दल बोललात. मी सुरुवातीला सांगतो भास्कर शेठ, एक गद्दारी काय व्यासपीठावर मला शिवी देता येणार नाही. नाही तर ही कसली गिरी आहे तुम्हाला कळते? 2 फुल्यांची गिरी. हे कोणाला घाबरले? हे ईडीला घाबरून गेलेत. हे पहिलं सांगा. हे चोर आहेत. त्या परमारची डायरी जरा उघडा बरं. त्या परमारच्या डायरीत कुणाचं नाव होतं? कुणाचं नाव होतं? मग कोण आहे तो? आणखीन काय पाहिजे? एवढं कळलं मग आणखी काय सांगायचं? रामाची सीता कोण? पण मुळात हाच मुद्दा आहे की ते गेले कशामुळे. गद्दार तर आहेतच, पण मी वेगळ्या 2-3 गोष्टी सांगेन. तुम्ही जरा सांगितलं ते इलेक्शन कमिशनचं, पण त्यातलं आणखीन काही गोम आहेत त्या सांगतो. ज्या पद्धतीने इलेक्शन कमिशन वागलं हे तुम्हाला का कळलं पाहिजे? मला वाटतं भास्कर शेट्टी जाता जाता जे मार्गदर्शन केदार दिघेंना केलं की सभाबंद, तुम्हाला लोक जेव्हा विचारतील तेव्हा सांगता आलं पाहिजे. ते दळभद्री इलेक्शन कमिशन, विकाऊ इलेक्शन कमिशन, त्यांनी फक्त 40 आमदारांची मतं. मग त्यांना मी प्रश्न विचारला, कदाचित तुम्ही पाहिला असेल. मी प्रश्न विचारला, आम्ही 124 जागा लढलो, मग उरलेल्या आमदारांची मतं कुठे गेली? ती कोणाची? ती कोणाची? शिवसेनेच्या पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या जिल्हा परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका यामध्ये चिन्हावर लढलेल्या उमेदवारांची मतं कुणाची? ती या भडभुंजांची. या पद्धतीनं इलेक्शन कमिशनने निर्णय दिला तो आपल्याला मान्य नाही. विकले गेलेलं इलेक्शन कमिशन आहे. त्यांनी ते स्क्रिप्ट तुम्ही म्हणाल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात ते स्क्रिप्ट लिहिलं आणि ते वाचलं. म्हणून तुम्हाला पण कळलं पाहिजे, निव्वळ 40 आमदार गेले. पक्ष हा राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष हे जे आमदार आहेत ते, किंवा आम्ही खासदार आहोत ते, आम्ही तिथं असतो. याचा अर्थ आम्ही म्हणजे शिवसेना नाही. पहिली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, शिवसेनेचे खासदार आमदार म्हणजे शिवसेना नाही. शिवसेनेचे निष्ठावंत मावळे म्हणजे शिवसेना आहे. हे पदाधिकारी म्हणून शिवसेना आहेत. आम्ही कोण? तुम्ही मेहनत करता म्हणून आम्ही खासदार, तुम्ही मेहनत करता म्हणून आम्ही आमदार. तुम्ही मेहनत का करता? तर तुम्ही उद्धवजी ठाकरे साहेब यांचे निष्ठावंत शिवसैनिक आहेत, त्यांचा आदेश म्हणून तुम्ही मेहनत करता.